6वा धडा प्रोबॅबिलिटी, बरोबर. स्टॅटिस्टिक्स आहे काय? आयुष्यपत माहितीच नव्हतं. स्टॅटिस्टिक्स याचं इंट्रोडक्शन लेक्चर आपण आता थोडा बघितलं. कुठले कुठले फॉर्म्युले आहेत? मीन, मीडियन, मोड. हे जर फॉर्म्युले आले तरच 6.1, 6.2, 6.3 आहे, नाही ते येणार. आज आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 6.1 ला. ठीक आहे, आता आपण काय सुरुवात करूया? प्रॅक्टिस सेट 6.1 म्हणजेच आपला प्रॅक्टिस सेट 6.1. बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय बघा. पहिला काय दिलाय क्वेश्चन नंबर 1. The following table shows the number of students and the prime interest of find the mean. काय फाइंड करायचं आपल्याला? मीन. वरचं लिहिलं आपल्याला काय करायचं? फाइंड द मीन spent by the student for their studies by direct method. पहिली मेथड कोणती होती? त्याला डायरेक्ट मीन आपण बोलतो. काय बोलतो त्याला आपण? डायरेक्ट मीन. मग डायरेक्ट मीन आपल्याला यूज करायचं आहे, त्यासाठी पहिला आपल्याला काय येणार आहे बाळांनो? टाइम. काय येणार आहे? टाइम. बोला टाइम काय काय आहे बरं? 0 ते 2 आहे, नंतर काय आहे? 2 ते 4. सांगत जा बाळांनो. 4 ते नंतर 8 ते 10 नंतर बस काय? ओके बस ओके. आता नंबर ऑफ स्टुडंट काय लिहिलंय? नंबर ऑफ स्टुडंट. बोल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत? 7, 18, 12, 10, 3. एक लिहिला रे मी, सॉरी हा, 3 लिहिला. ओके, याला एफ बोलतात. काय बोलतात याला? एफ. आता आपल्याला काय काढावं लागेल? मी तुम्हाला किती कॉलम बनतात हे गेल्या ह्याला सांगितलं ना तुम्हाला. आपल्या गेल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलंय किती कॉलम बनतात त्याच्यात? 4. क्लास मार्क. क्लास मार्क कसा काढायचा माहितीये तुम्हाला? हा क्लास मार्क म्हणजे बाळांनो एक्स असतो. काय असतो? एक्स. हा कसा काढायचा माहितीये? या दोघांच्या मधला. या दोघांच्या कोण आहे? या दोघांच्या मध्ये 0 to 2 च्या मध्ये कोण आला? 1. ते पण ना आलं काढता तर कसं काढायचं माहितीये का? दोघांची प्लस करायची, डिवाइड बाय 2 करायचं. जसं आता मी समजा 2 आणि 4 ची प्लस केली, किती झाले? 6. 6 ला डिवाइड केलं 2 नी. 2 3 जा 6 म्हणजे किती आन्सर आलं? 3. कळलं? समजा अशा मोठ्या अमाऊंट असतील तेव्हा जर मधलं काढता येत नसेल तर अशा प्रकारे काढायचं. कळलं कसं काढायचं? दोघांची काय करायची? ऍडिशन, डिवाइड बाय किती करायचं? 2. मग तुम्हाला आन्सर मिळून जाईल क्लास मार्कचं. ठीक आहे, आता इथे डायरेक्ट काढता येतोय तर लिहा ना. 0 ते 2 च्या मधले काय येतो? नंतर 2 ते 4 मध्ये 3, नंतर 4 ते 6 मध्ये, नंतर 6 ते 8 मध्ये, नंतर 8 ते 10 मध्ये. क्लास मार्क झाला. आता काय काढायचं बाळांनो? एफ एक्स. काय काढायचा? एफ एक्स म्हणजे हा एफ आणि हा एक्स, काय करायची? मल्टिप्लिकेशन. 7 1 जा 18, 3 जा 54. शाबाश. 12 5 जा 60, 10 7 जा 70 आणि 9 3 जा 27. क्लिअर आहे का? अरे क्लिअर आहे का? समजलं ना? इथपर्यंत पक्का कळलं? आता आपल्याला डायरेक्ट मीनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय येणार? इथे लिहिणार पहिला बाय युजिंग डायरेक्ट मीन मेथड. कुठली मेथड? डायरेक्ट मीन मेथड. ठीक आहे, मग डायरेक्ट मीन मेथडचा फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू काय येणार? समीशन एफ एक्स अपॉन समीशन एफ. समीशन म्हणजे आहे ना टोटल असते. समीशन म्हणजे काय? कशाची टोटल? एफ एक्स. एफ एक्स कॉलम कोण आहे? हा ना. अरे एफ एक्स कॉलम कोण आहे? हा. याची काय करायची आपल्याला? टोटल. करा बघूया एफ एक्स टोटल किती येते. समीशन एफ एक्स टोटल किती येते? 218. आणि समीशन एफ ह्याची टोटल सांगा किती येते? हा, मग इथे लिहा एफ एक्स किती आला? 218 डिवाइड बाय किती करायचं? 50. ह्याला तुम्ही जर छोटं छोटं करत गेलात तर लगेच होईल कॅल्क्युलेशन. बघा 8 आहे, 0 आहे, मग कुठले नंबर आहे ते? इवन आहे. इवन नंबरला कशाने डिवाइड होतं? इवन नी होतं. बरोबर आहे ना? इवन नंबरला कशाने डिवाइड होतं? मग करा ना. 2 2 जा 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. इथे काय येईल? 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 9 जा 18. बरोबर आहे? 2 1 जा 2, 0 जा 2 0 जा 0 आणि 2 9 जा किती झालं? 18 झालं. बरोबर आहे?
मग किती येणार इथे 109 डिवाइड बाय किती येणार 25. आता 25 ने 109 ला डिवाइड करा, किती येतं 25 4 जा येणार 100, बरोबर आहे. 25 4 जा किती येणार 100, किती उरले 9, 90 झाले. 90 ला डिवाइड करा, 25 3 जा 75, अरे 25 3 जा 90 केले म्हणजे पॉईंट दिला ना आपण, 0 वाढवला. 25 3 जा 75, अरे बरोबर आहे. 25 3 जा किती झालं 75. मग 75 मधून 90 गेले तर किती उरले, नाही येत तसं करायचं बाबांनो. हे बघा 25 ला डिवाइड करायचं 109, 25 4 जा किती झाले 100, किती उरले 9, पॉईंट देऊन काय वाढवला 0. 25 3 जा किती झालं 75, किती उरले 15 उरले, 150 झाले. 25 6 जा 150 ना, मग किती आन्सर आलं 4.36. लिहा इथे 4.36. हा किती आहे टोटल, किती आहे तुमचं, किती आलंय आन्सर 4.16. नाही माझं बरोबर आहे, मी बरोबर केलंय, माझं बरोबर आहे, मी परफेक्ट केलंय. 109 येणारच नाही, 104 कसं येतील. हे बघ 2 5 जा 10, 2 1 जा 2 आणि 2 0 जा 0, 2 9 जा 18. मी बरोबर केलंय बाबा. पुढे नेक्स्ट, हे एक्स बार झाला, हा डायरेक्ट मीन झाला. ठीक आहे, काय झाला डायरेक्ट मीन. पुढे डायरेक्ट मीनचे बाळांनो दोन सम सिमिलर आहेत बघा. क्वेश्चन 1 आहे आणि मला वाटतं क्वेश्चन 3 बघा. क्वेश्चन 3 मध्ये पण फाइंड द मीन द डायरेक्ट मेथड आहे. मग सेम आता जसा हा 1 केला ना तसाच काय करायचा आहे 3. हा तुम्ही करणार ना, अरे करणार ना, करणार की नाही. 1 मिनिट, टर्न झालं ते. हा कितवा तिसरा करणार ना, कसा पहिला गेला तसाच तिसरा, सेम मेथड डायरेक्ट मीनची. क्लिअर आहे का. ओके, मी सेकंड मेथड दाखवतो. कुठली, अझ्युम मीन. अझ्युम मीन मेथड मध्ये पण बघा सेकंड आणि फोर्थ सेम आहे बघा. सेकंड मध्ये पण अझ्युम मीन मेथड आहे आणि फोर्थ मध्ये पण अझ्युम मीन मेथड आहे. मी सेकंड करू की फोर्थ करू, फोर्थ करतो मग सेकंड करा. सेकंड लय इझी आहे, फोर्थ करून देतो तुम्हाला. ठीक आहे, ओके चल फोर्थ करूया आता आपण. फोर्थ मध्ये फोर्थ काय आहे बघा, क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला सांगितलंय बाळांनो अझ्युम मीन मेथड काढा. बरोबर आहे. सो आपल्याला जो कॉलम दिलाय पहिला तो लिहायचा प्रोडक्शन. प्रोडक्शन मध्ये काय येणार आहे 25 to 30. काय येणार आहे 25 to 30. नंतर काय येणार आहे 30 to 35. नंतर बोला 35 to 40. नंतर 40 to 45. नंतर 50. नेक्स्ट, बस एवढंच. ओके, नेक्स्ट बोल. प्रोडक्शन नंतर काय सांगितलंय, नंबर ऑफ फार्म, फार्म काय दिले ओनर्स. चला आता बोला नंबर ऑफ फार्म्स किती आहेत ओनर्स. 20 आहे, 25 15 10. ठीक आहे, तुम्ही बोलू नाही शकत काय, तुम्हाला काय विचारलं मग हे सांगायचं ना, बरं वाटेल जरा. म्हणजे कसं मला पण उत्तर येईल ना, तुम्हाला पण सांगता येत नसेल तर मल्टिप्लिकेशन येतं ना. नंबर ऑफ फार्म हा तुझा काय झाला कॉलम एफ. बरोबर आहे. आता कुठला कॉलम बनणार आहे क्लास मार्क. कोणता बनेल क्लास मार्क. क्लास मार्क मध्ये आपल्याला कोणता कॉलम काढायचा असतो एक्स. कोणता कॉलम काढायचा असतो एक्स. एक्स कसा काढतात, या दोघांच्या मधला, या दोघांच्या मधला काय येतो 25 आणि 30 च्या मध्ये काय येईल 27.5. काय येणार 27.5. याच्या दोघांच्या मध्ये काय येईल 32.5. याच्या मध्ये काय येईल 37.5. याच्या मध्ये काय येईल 42.5. सॉरी 42.5. आणि यांच्यामध्ये काय येईल 47.5. क्लिअर आहे. ओके चल आता काय कॉलम बनेल, अझ्युम मीन मेथड आहे. अझ्युम मीन मेथडला काय डिनोट करतात डी. हे बघा ही कुठली मेथड आहे अझ्युम मीन मेथड. ठीक आहे चल
इथे काय डी इज इक्वल टू काय येणार एक्स मायनस ए. मला सांगा ए कोणाला म्हणायचं यांच्या मधल्याला. मग मधला कोण आहे हा आहे ना, याला काय म्हणलं आपण ए. काय म्हणलं याला आपण मग ए एक्स मायनस ए. मग एक्स कोण आहे 27. मग 27.5 मधून 37.5 गेले तर किती उरले -10 उरले, कारण की मोठ्या संख्येची साईन ही देणार ना. मग 32.5 मधून 37.5 गेले तर किती उरले -5 आणि 37.5 मधून 37.5 गेले तर 0. 42.5 मधून जर 37.5 गेले तर किती उरले 5 आणि 37.5 मधून 47.5 गेले तर किती उरले 10. क्लिअर आहे? अरे समजलं का? अरे पक्का. चल आता बोल पुढे. काय कॉलम बनेल एफ डी. काय कॉलम बनेल चल एफ आणि डी म्हणजे हा एफ आणि हा डी यांची काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन. 20 10 चा किती झालं -200 झालं. नंतर 25 5 चा 125. नंतर 15 0 चा किती झालं 0. 10 5 चा किती झालं 50. नंतर 10 10 चा किती झालं ओके. आता तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे बाळांनो. पहिला काय येणार बाळांनो डी बार इज इक्वल टू समीशन एफ डी अपॉन काय येणार समीशन एफ. मग समीशन एफ डी कुठे हा आहे ना, यांची काय करायची आपल्याला प्लस. मग प्लस करताना आपण कशी करतो पहिला मायनसची करायची आणि नंतर कोणाची करायची प्लस. मग मायनसची किती येईल 200 प्लस 3 300 325 येईल ना, आणि ह्यांची किती येईल बरं 150. मग ह्याच्यातून ही अमाऊंट म्हणजे ह्याच्यातून ही अमाऊंट काय करायची मायनस. मग 325 मधून जर 150 गेले तर किती येणार -175. का मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह, ही मोठी संख्या आहे ना, मोठ्याला मायनसची साईन आहे ना म्हणून. ठीक आहे. मग समीशन काय मिळालं तुम्हाला एफ डी मिळाला. काय मिळालं समीशन एफ डी. आता तसाच काय काढणार बाळांनो समीशन एफ काढणार. काय काढणार समीशन बोला समीशन एफ ची टोटल किती आहे 80 आहे. पक्का ना. एफ डी ची अमाऊंट किती आहे -175 डिवाइड बाय किती आहे हे 80. डिवाइड करायचं 80 नी पण करू शकता, किंवा जर 18 नाही होत असेल तर तुम्हाला हे घ्यायला अलाउड आहे 5 नी. आता 5 आणि 0 आहे ना, मग 5 नी मला वाटतं डिवाइड होईल दोघांना. 5 नी होतो बघा. 5 1 जा 5 5 1 जा 5 किती उरले 6 7 8 3 उरले 30. 5 6 जा 30 आणि इथं बोला 5 3 जा 15 25 5 5 जा 25 किती आन्सर आलं 35 मायनस 35 अपॉन किती झालं 16. आता 16 ने डिवाइड करा. 16 ने डिवाइड केलं तर किती येईल 16 16 32 16 1 16 दुने 32 बरोबर आहे. 33 34 35 3 उरले 30 झाले. पॉइंट देऊन 30 झाले ना, मग पॉइंट दिला 16 16 2 जा 32 येतात डायरेक्ट. 16 1 जा 16 येणार बरोबर आहे. मग 32 मधून जर 30 मधून जर 16 गेले तर किती उरले 14 उरले. मग 140 झाले. मग किती येईल 8 जा येईल 8 जा येईल ना. किती येईल 16 8 जा 8 जा येईल बोलणार ना. किती येईल टेबल येतं ना 128. किती येतं 128. क्लिअर झालं बस झालं. पॉईंटच्या नंतर दोनच संख्या पाहिजे होत्या. क्लिअर आहे. म्हणजे हा तुम्हाला काय भेटला डी बार काय भेटला पण मायनस मध्ये येणार मायनस मध्ये आहे म्हटल्यावर. ठीक आहे. आता काय काढायचंय आपल्याला एक्स बार. काय काढायचंय एक्स बार. एक्स बार कसा काढतात ए प्लस डी बार. बोल ए किती आहे 37.5 37.5 आणि डी बार किती आलाय -2.18 बरोबर आहे. मग काय करायचं आपण 37.5 प्लस मायनस काय करायचं 2.18. चला आता 37.5 मधून 2.18 गेले तर किती उरले 37 मधून 2 गेले तर 35 येणार. काय आन्सर येतं 35.18 5 गेले 13 येईल ना. किती आन्सर येतं 24. 37.5 मधून जर 2.18 गेले तर 10 8 गेले तर किती उरले 2 कॅरी इकडे
2, 5तनं 2 गेले किती उरले 3, 7तनं 2 गेले 5. हे आन्सर येणार. पाठी चेक कर. 12.13. चौथं 3.5. हा मग माझं बरोबर आहे ना. 35.310 म्हणजे त्यांनी पुढे अजून वाढवलं. मग माझं बरोबर आहे आन्सर. मी कुठे चुकले? लिहिलंय ते पण चुकीचं लिहिलंय ते. येस, हे कळालं तुम्हाला? हा काय मिळाला तुम्हाला? एक्स बार. काय मिळाला तुम्हाला बानो? एक्स बार. 35.31 आहे ना आन्सर, ते आहे ना पाठीमागे. हा मग 35.31 1 ते अप्रॉक्सिमेटली 2 लागलं, कारण की मी त्याच्या पुढे नाही काढलं ना, म्हणून. क्लिअर आहे? चौथ्याचा आन्सर क्लिअर आहे? झालं एवढं समजलं? नेक्स्ट बाळानो, कुठली मेथड आहे आता? हे बघा, ह्या मेथड सारखं कुठलं समय क्वेश्चन 2 चालू होतं. ठीक आहे. आता बाळानो कुठलं आहे? क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6. काय क्वेश्चन 5 आणि या दोघांमध्ये कुठली मेथड आहे बाळानो? स्टेप डेव्हिएशन मेथड. कुठली मेथड आहे? स्टेप डेव्हिएशन. मग आता स्टेप डेव्हिएशन मेथड करूया आपण. स्टेप डेव्हिएशन मेथड. चल, क्वेश्चन किती आहे बाळानो? 5वा. मी 6वा सोडवू की 5वा सोडवू? कोणता पण? 5वा. दोन्ही सेमच आहेत तसे पण, नाही बघायला गेलं तर. 5वा घेतो. चला, 5व्यामध्ये पहिलं काय लिहिलंय बाळानो? आपल्याला काय दिलंय त्या लोकांनी? फंड दिलाय, बरोबर ना? फंड काय दिलाय? 0 to 500 ना. नंतर काय दिलंय? 500 to 1000. नंतर काय दिलंय? 1000 to 1500. नंतर काय दिलंय? 1500 to नंतर नेक्स्ट. बस, ओके. नेक्स्ट बोला, पुढे काय? नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ काय लिहिलंय बाळानो? वर्कर्स. बोला, नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत? 35, 28, 32, 15. पुढे 10. ओके. आता हा झाला माझा काय? एफ. आता काय काढणार मी बाळानो? क्लास मार्क. काय काढणार? बोला, क्लास मार्क कसा काढणार? ह्या दोघांच्या मधला ना, किती येईल? ह्याचा 750, याच 1250, याच 1750, आणि याच किती येईल? 2250. 2250. चला, हा क्लास मार्क म्हणजे एक झाला ना. आता काय करणार? डी इज इक्वल टू एक्स मायनस ए. बोला, ह्याच्यात कोणाला ए मानणार? कारण मधल्याला आपण ए मानतो, बरोबर आहे? मधल्याला काय मानतो आपण? ए. 1250 ला ए मानला तर एक्स मायनस ए म्हणजे 250 मधून 1250 गेले तर किती उरले? -1000 उरले. 750 मधून 1250 गेले तर किती उरले? 500. ओके, -500. ह्याच्यातून हे गेलं तर काय उरणार आहे? 0. ह्याच्यातून हे गेलं तर किती उरले? प्लस मध्ये येणार. आणि ह्याच्यातून हे गेलं तर किती होणार? 1000. बरोबर आहे? डी झाला. बाळानो, ही स्टेप डेव्हिएशन मेथड आहे. कुठली मेथड आहे ही? आता स्टेप डेव्हिएशन मध्ये बाळानो इथे एक कॉलम एक्स्ट्रा येतो, यूचा. यूचा फॉर्म्युला काय? डी अपॉन जी. काय? डी अपॉन काय? हा डी आहे ना, सॉरी, हा डी आहे ना, अपॉन जी. आता जी कोणाला मानायचा? ए ज्याला मानलाय त्याच्या खालच्याला जी मानायचा. ए ज्याला मानलाय त्याच्या खालच्याला काय मानायचा? जी. क्लिअर आहे? चला, आता मी ह्याला जी मानला तर डी अपॉन जी म्हणजेच काय? 500 अपॉन म्हणजे 1000 वरती येणार, अपॉन काय येणार? 500. 0 0 0 0 गेला. 5 2 10 म्हणजे आन्सर काय येणार? -2. किती येणार? -2. 500 आणि 500 काय येईल? -1. 0 ला तर काय येणार आहे आन्सर? 500 500 काय येणार? 1. 1002. क्लिअर आहे? अरे समजलं का एवढं? अरे पक्का कळलं? आता काय झाला? यू झाला ना. आता काय काढणार आपण? एफ यू. काय काढणार? एफ कुठे? हा, आणि यू कुठे? हा. मग आता या दोघांची काय करणार आपण? मल्टिप्लिकेशन. मला सांगा, 35 दुने किती येतात? 70 येतात मला वाटतं. -70 येतात ना. चला, पुढे काय सांगितलंय? -1. 28 1 चा किती येणार आहे? 28. -28. नेक्स्ट काय आहे? 32 0 चा किती येणार आहे? 0. चल, 15 1 चा किती येणार आहे? 15. नंतर 10 2 चा 20. बरोबर आहे? झालं. आता आपण काय फॉर्म्युला वापरणार पाहनो? यू बार इज इक्वल टू काय लिहिणार? समिशन एफ यू अपॉन काय करणार? समिशन एफ.
तर बानो एफ यू म्हणजे ह्यांची टोटल करायची आणि यांची टोटल करायची. काही जणांनी याची टोटल करा, किती आली याची? 120 आले. आता ह्याची करताना आपल्याला पहिला मायनसची करावी लागेल आणि मग प्लसची करावी लागेल. आता मला वाटतं 20 आणि 10 30 आणि 35, इथे 35 झाले बरोबर. आणि इथं किती होता? 70 आणि 20 80 90 आणि 98 बरोबर आहे. 98 मायनस मध्ये 98 मधून 35 गेले तर 63. मग हा मायनस मध्ये मोठ्या संख्येची साईन बरोबर ना. मग समिशन एफ यू इज इक्वल टू काय येणार? -63. किती येणार? -63. म्हणजे इथे लिहिलं मी -63 अपॉन एफ ची व्हॅल्यू किती लिहिली? 120. काय लिहिली? बरोबर आहे ना हे. आता ह्याला आहे ना तुम्हाला 120 ने डिवाइड करायचं 63 ला. मग डायरेक्ट पहिला कुठला भाग लागेल? 0चा लागेल बरोबर. 0 पॉईंट किती आहे? समथिंग केलंय किती आहे? परफेक्ट आहे काय बाबा? 120 तू नाही केलं? किती आलंय तुझं? 120. बघूया चला बरोबर आहे काय समजेल. 120 झिरोचा किती झालं? 0. 630 बरोबर आहे. 12च्या टेबल मध्ये किती येईल? पॉईंट घेऊन 0 वाढवलाय ना. 12×5 = 60 ना. हा म्हणजे 125 जा 600 किती उरले? 30 उरले ना. मग 12 2 जा 24 कुठे? 30. अच्छा 300 झाले. हा 300 झाले. मग नंतर 5 2 जा 28 लागेल ना. 12 2 जा 24 लागेल बरोबर आहे. किती उरले? 600 उरले. आता 600 होणार 0 दिल्यावर. काय पण म्हणतात 525 0.525 बरोबर आहे होतं. 0.525. नेक्स्ट बानो. आता हे आलं ना. आता काय काढायचं आपल्याला? एक्स बार. एक्स बारचा फॉर्म्युला काय येईल? ए प्लस जी इंटू काय करायचं? यू बार. ए ची अमाऊंट किती घेतली होती? 1250 प्लस जी ची अमाऊंट किती घेतली होती आपण? 500 घेतली होती. इंटू किती करायचं? यू बार. यू बार किती आहे? 0.525. मी काय सांगतो तुम्हाला, हा 1250 तसाच लिहा पहिला. हा किती डिजिट नंतर पॉइंट आहे? 3 डिजिट नंतर पॉइंट आहे. आता जर मी ह्याला मल्टिप्लाय केलं 525 ला 5 ने मल्टिप्लाय करा. फक्त 5 ने करा. ठीक आहे. किती झाले? 5 5 जा 25 चा 5 2 कॅरी 5 2 जा 10 10 प्लस 2 12 झाले. 1 कॅरी 5 5 जा 25 प्लस 1 26. ओके 2625. आन्सर काय आहे? 25. अजून 2 शून्य आहे ना. पक्का? 0.500 इथे का आला सांग पॉइंट? हे 2 0 उडले. या 2 0 मुळे हे 2 0 उडले. हा पॉइंट इथे आला बरोबर आहे. मग इथे दिला. क्लिअर आहे. आता याला प्लस करा. काय करा? याला प्लस. प्लस कसं करणार? 1250 प्लस काय होणार? 262.5. 6 5 11 1 1 चा 2 2 4 आणि 1 5 किती आला आन्सर? 1512.5. किती आलं? 1512.5. प्लस करायचं आहे ना. 5 2 6 5 11 चा 1 1 चा 2 2 4 आणि 1 5 आणि 1. बघा पाठीबरोबर चेक करा एकदा पुस्तकाच्या. हा मायनस घेतला नाही. हा मायनस नाही घेतला आपण. त्या मायनस मुळे सगळा प्रॉब्लेम झाला. मग कारण की इथे प्लस मायनस काय होणार आहे माहितीये का? हा प्लस मायनस काय होणार इथे बाळांनो? मायनस होणार. कळालं काय? काय होणार इथे? मायनस होणार आहे. आणि मग आपल्याला इथे काय करावं लागेल माहितीये? मायनस करावं लागेल. कशामधून काय मायनस करावं लागेल? 1250 मधून मायनस कर. किती? 262.5. मग इथे 0 घेतला. 5 न 5 कॅरी 3 7
इकडे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 किती उरले 8. कॅरी इकडं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 987.5 किती येतं 987.5. बरोबर आहे ना 987.5. क्लिअर आहे. अरे क्लिअर आहे का. असंच सेम हे 5वं सोडवलं तसंच कितवं सोडवायचंय बाळांनो 6वं करायचंय. कळालं का. हे बघा पहिल्याला 4थं सेम, 3रं सेम होतं, दुसऱ्याला 4थं सेम होतं. मी 3 दाखवलेत, 3 तुम्ही करा. क्लिअर आहे.